सुप्रीम कोर्ट ने डीजे साउंड को लेकर पहले ही सख्त मर्यादाएं तय की है। कई बार डीजे की तेज आवाज से नागरिकों को परेशानी होती है। अब गणेश उत्सव पूरे जोश में मनाया जा रहा है, तब इस मौके पर डीजे और डॉल्बी साउंड का जमकर इस्तेमाल भी होता है। लेकिन इस बार आमगांव पुलिस स्टेशन ने एक अनोखा और सराहनीय कदम उठाया है। गोंदिया जिले के आमगांव तालुका में इस बार गणेश उत्सव की तस्वीर अलग नजर आई। आमगांव पुलिस स्टेशन और पुलिस पाटिल की पहल पर क्षेत्र के 102 गणेश मंडलों से संवाद किया गया और उनसे डीजे डॉल्बी मुक्त गणेश उत्सव मनाने की अपील की गई। इस अपील को देखते हुए 102 गणेश मंडलों में से 61 मंडलों ने सहमति जताई और डीजे साउंड के बिना पारंपरिक गणेश उत्सव मनाने का निर्णय लिया। इन मंडलों का आज आमगांव पुलिस स्टेशन में सत्कार किया गया। मंडलों को प्रशस्ति पत्र और पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया गया। खास बात यह है कि डीजे पर खर्च होने वाला पैसा अब समाज हित के कार्यों में लगाया जाएगा। मंडलों ने ठाना है कि इस बचत से जरूरतमंद विद्यार्थियों और गरीब नागरिकों की मदद की जाएगी। इस अनोखे उपक्रम में आमगांव पुलिस स्टेशन के निरीक्षक तिरुपति राणे की महत्वपूर्ण भूमिका रही। माननीय पोलीस अधीक्षक गोरख भामरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा डॉल्बी मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। याच प्रयत्नाचा भाग म्हणून पोलीस स्टेशन आमगाव यांनी पोलीस स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळांना डॉल्बीचा वापर टाळण्याकरिता आवाहन केले होते। या आवाहनाला सर्व मंडळांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि पोलीस स्टेशन आमगाव हद्दीतील एकूण 102 गणपतीपैकी 61 गणपती मंडळांनी डॉल्बीचा वापर करण्याचं टाळलेलं आहे आणि पारंपरिक वाद्यामध्ये ते गणेश उत्सवाचा कार्यक्रम आणि मिरवणूक पार पाडणार आहेत। या सर्व गणेश उत्सव मंडळांचा आज रोजी पोलीस स्टेशन आमगाव येथे सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आलेला आहे। नवयुवक गणेश उत्सव मंडळ ठाण्याच्या वतीने यावर्षी गणेश विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने करण्याचे मंडळाने ठरवलेले आहे आणि जो उरलेली जी निधी आहे, जो डीजेवर आपण 80,000, 90,000, 1 लाख रुपये जो खर्च करतो, तो 1 लाख रुपये खर्च समाजामध्ये विल्हेवाट करायचं। त्यासाठी मंडळाने जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना शालश्रीफळ देणे, ब्लड कॅम्प, त्याच्यानंतर नेत्र तपासणी शिबिर, तसेच शालेय विद्यार्थी कॉन्व्हेंटवालेपासून तर अंगणवाडीमध्ये जे विद्यार्थी राहतात, जे माझ्या गावामध्ये 100च्या वर आहेत, त्यांना बस्ता देणे, विधवा महिलांना साड्या देणे हे उपक्रम राबवणार आहेत। आणि एक गाव एक गणपती ह्या शासनाने जे 2018 पासून आपल्या इथं एक गाव एक गणपतीची संकल्पना उभारण्यात आलेली आहे आणि डीजेचा वापर करणार नाही, जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही। माझ्या गावामध्ये 3-3 डीजे असूनसुद्धा माझ्या गाववाल्यांनी आणि माझ्या गणेश मंडळांनी त्या डीजेचा वापर करणार नाही असा निर्धार केला आहे। त्याबद्दल मी मंडळाचा आभारी आहो। नवयुवक गणेश मंडळ ठाण्याच्या गणेश मंडळाच्या आज खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे आणि आज इथं पोलीस स्टेशनला आम्ही आज आलेलो आहोत आणि राणे साहेबांनी जो नियोजन केलेला आहे, तर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे गणेश मंडळावरती, तो विश्वास आम्ही कायम ठेवणार आहोत। आणि जो पारंपरिक नृत्य असतात, पारंपरिक वाद्य असतात, त्याच पद्धतीने आम्ही गणेश विसर्जनाचं विसर्जन करणार आहोत। आणि जो पैसा गोळा होतो, जो गावामधून आपण पैसा गोळा करतो, तो पैसा डीजेच्या फुकट अशा बाबतीत वापरामध्ये न घालवता आम्ही सामाजिक कार्यामध्ये तो पैसा लावणार आहोत। जसे की आमच्या गावामध्ये लहान मुलं असतील तर लहान मुलांचं शिक्षण हा खूप पाठीमागं असते आणि त्या शिक्षणाकडे कोणाचं लक्ष नसतं। अंगणवाडीमधले जाणारे जे विद्यार्थी त्यांच्याकडे अंगणवाडी सेविका असतील किंवा पालकांचं जास्त त्यांच्याकडे लक्ष नसतं, तर तो विद्यार्थी शिक्षणाकडे जास्त ओढायला पाहिजे आणि शिक्षण हा आपला मजबूत पाया आहे। त्याकरिता आमच्या मंडळाने गावामध्ये 100च्या वरतून विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना बॅग आणि त्यांच्या म्हणजे शिक्षणाचे साहित्य देण्याचा हा आम्ही काम हाती घेतलेला आहे आणि तो पूर्ण करणार आहोत। आणि डीजेचा जो आहे, डीजेचा आम्ही वापर करणार नाही आहोत। आम्ही ध्वनी प्रदूषण जो आहे त्याच्या विरुद्ध आम्ही आमचा हा बंड पुकारलेला आहे आणि त्या बंड पुकारण्यामध्ये आम्ही राणे साहेबांनी जो बंड पुकारला त्याच्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि नेहमी त्यांना सहकार्य करणार आहोत। गोंदिया से न्यूज़ फर्स्ट के लिए ओम की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास।
अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।